नमस्कार मित्रांनो, मी ओमकार गायकवाड. आपले सरकार सेवा केंद्र, त्यालाच आपण महा ई सेवा असेही म्हणतो. तर या केंद्राची संख्या वाढणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध होणार आहेत आणि घरपोच ही सेवा आता दिली जाणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. काय माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊ. अशाच व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. आपले सरकार सेवा केंद्र संख्या वाढवणे आणि सेवा दरवाढीबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे विधानसभेत निवेदन. विधानसभेतही आता बोलणं झालेलं आहे की सेवा केंद्र वाढवण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांनी निवेदन केलेलं आहे. राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ आणि जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवणे व या केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवेचा दर वाढीव माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदन केलेले आहे. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळविण्यासाठी लागणारा श्रम, निधी, वेळ याचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध मुदती विविध प्रकारची सुविधा मिळण्यात यासाठी राज्यामध्ये आपला सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत आपले सेवा करणारे सेवा केंद्र कमी असल्याने करण्यात आलेले आहे. आपले सरकार सेवा केंद्र स्थापना करण्याची सुधारित निकष जाहीर केलेले आहे. 5,000 पेक्षा कमी लोकसंख्येचे प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात सेवा केंद्राची संख्या 2. ज्या ग्रामपंचायत लोकसंख्या 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असेल 2011 जनगणनेनुसार 4. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 12,500 लोकसंख्येसाठी 2 सेवा केंद्र सुरू करावे. इतर महानगरपालिका व नगरपरिषद 10,000 लोकसंख्येसाठी 2. प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात 2 व 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीमध्ये 4 असे असावेत. सुधारित सेवा दर. सेवा शुल्क सुधारित दर 50 रुपये. राज्य सेतू केंद्राचा वाटा 2.5 रुपये. 5% महा-आय-टीचा वाटा तर 10 रुपये. 20% जिल्हा सेतू सोसायटी वाटा दर 5 रुपये. 10% आपले सरकार सेवा केंद्र चालक वाटा VLE दर 32 रुपये 50 पैसे. 65% असा असणार आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे नागरिकांना घरपोच वितरण सेवा देणार आहेत. घरपोच भेटीसाठी प्रति नोंदणी प्रत्येक 100 रुपये कर वगळून एवढे सेवा शुल्क आकारण्यात येईल. दर सेवा शुल्क संबंधित केंद्र चालकाद्वारे अर्जदाराकडून आकारण्यात येईल व या शुल्काची विभागणी महा-आय-टी सेवा दर प्रत्येक ऑनलाईन सेवा बुकिंगसाठी 20% एकूण दराचा वाटा. आपले सरकार सेवा केंद्रासाठी सेवा दर. घरपोच भेटीसाठी 80% एकूण दराचा वाटा. वरील दर व्यतिरिक्त प्रति अर्ज फी 50 रुपये याप्रमाणे अर्जदाराकडून सेवा शुल्क घेण्यात येणार असल्याचे श्री शेलार यांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, कशी वाटली अपडेट चांगली वाटली असली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.